एअरबीएनबीचं नाव ऐकलंय? भारताचा स्वतःचा एअरबीएनबी बनवायचं स्वप्न पाहिलं एका स्टार्टअपने. $34 मिलियन फंडिंग असूनही ही कंपनी अचानक का बंद झाली? आयडिया होती स्टेजला. 2005 मध्ये इनसारा नावाने सुरू झाली. त्यांचा फोकस होता होमस्टेज, म्हणजे स्वस्त आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय देणे. आयडिया चांगली असूनही कंपनी प्रचंड तोट्यात गेली. FY16 मध्ये 13 कोटींची कमाई केली, पण खर्च होता 56 कोटी फक्त मार्केटिंगवरती. ते 1 कोटीच्या कमाईत 4 कोटी जाळत होते. त्यांच्या अपयशाची 2 मुख्य कारणं म्हणजे निष्फळ डिस्काउंट वॉर. त्यांनी भरमसाठ सूट दिली, पण हॉटेल मालकांनी राऊंड टिपिंग करून त्या डिस्काउंटचा फायदा उचलला. दुसरी गोष्ट म्हणजे फोकस नसते. होमस्टेज ऐवजी त्यांनी हॉटेल बुकिंगवर जास्त लक्ष दिले आणि त्यांना फार मोठा लॉस सहन करावा लागला. पैसा संपला, फंड्स मिळाले नाही. शेवटी खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना काढले. त्यानंतर एका क्लायंटच्या वादातून योगेंद्र वसुपालला जेलमध्ये जावं लागलं आणि 2017 मध्ये स्टेजला कायमची बंद झाली. यातून टेकअवे म्हणजे धडा स्पष्ट आहे. तुमचा मूळ बिझनेस मॉडेलची युनिट इकॉनॉमिक्स बिघडून फक्त ग्रोथ नंबर वाढवणे हे आत्मघाती आहे आणि तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. फायनल लेसन म्हणजे ग्रोथपेक्षा फक्त फोकस महत्त्वाचा आहे.